त्यांना घाटीत नेलंय, कसं बघताय या कारवाईकडे? तर आता माझी इच्छा आहे की आज 10वा दिवस आहे त्यांचा, 29 तारखेला समजा उपोषण मोडीत काढण्यात आलं 29 तारखेला, व त्या ठिकाणी एकटा दुखता काहीतरी 11-12 लोक होते, त्यांना उचललं 11 लोकांना पोलीस स्टेशनला अटक केली. आम्ही रस्त्यावर उतरलेलो नव्हतो, कुठंच उतरलो होतो, ते एक चुकीची बाईट गेली. त्याचप्रमाणे आज माझी इच्छा आहे का जे मार्ग ऑलरेडी कायद्यानुसार GR नुसार ऑलरेडी तुम्हाला फक्त अंमलात आणायची ऑलरेडी आहे, तर तेवढी अंमलबजावणी करून लवकरात लवकर अजय पाटलाची प्रकृती जी बिघडत आहे तर ती बिघडू नये. कारण की डॉक्टर संघ माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचं कसं डोक्यावर सुजन वगैरे अशा काही परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळं या सरकारला किंवा या जे आहे गव्हर्नमेंट प्रशासन यांना विनंती राहील तर लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. माझं नाव लक्ष्मण सीताराम वैष्णव. काही पाटलांचं उपोषण पण चालू आहे घाटीमध्ये आणि इकडे तुम्ही आंदोलन पण करतायत, कसं बघताय तुला? दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मागण्यासाठी संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंखे आमरण उपोषणास बसले होते. परंतु 29 तारखेला पोलीस बळाचा वापर करून बळजबरीने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले आणि जे कार्यकर्ते होते त्यांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. परंतु कुठलाही गुन्हा नसताना 28 तारखेला रस्ता रोको केला असं खोटं दाखवून त्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आणि अजय पाटील साळुंखे यांना रुग्णालयात नेले असताना देखील त्यांचं उपोषण त्या ठिकाणी चालूच आहे. त्यांनी कुठलाही उपचार 2 दिवस घेतला नाही. त्यानंतर कलेक्टर साहेबांचा त्यांना फोन आला की मी स्वतः तुमच्या उपोषणाची दखल घेऊन तुमचे प्रश्न मार्गी लावतो, तुम्ही उपचार घ्या. त्यावेळेस त्यांनी एक सलाईन घेतला आणि त्या कलेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही माझे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि जर तुम्ही लवकरात लवकर दखल घेतली नाही तर मी पुन्हा उपचार सोडेल. म्हणून या शासन आणि प्रशासनाला व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आता आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शन करत आहोत, परंतु तुम्ही जर लवकरात लवकर ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती.